Hello students, 12th English 1.5 The new dress. Let's learn the new dress, page number 41. See the introduction. Virginia Woolf was an English novelist and essayist. Virginia Woolf कोण होत्या? इंग्लिश नॉवेलिस्ट अँड एसेइस्ट. नॉवेलिस्ट कादंबरीकार, एसेइस्ट निबंधकार. She is considered a modernist writer of the 20th century and pioneer of the stream of consciousness as a narrative device. आणि 20व्या शतकातल्या मॉडर्निस्ट रायटर म्हणून त्यांची काय आहे ओळख आहे? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, अ नॅरेटिव्ह डिव्हाइस. The glimpse of early modern feminism can easily be tracked in her writing. आणि मॉडर्न फेमिनिझम, आदर्शवादी स्त्री, कॅन इझिली बी ट्रेस्ड इन हर रायटिंग. आणि त्यांनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. द वॉयज आउट, द लाईट हाऊस, ऑर्नॉल्ड अँड द मिस डॉल्वे आर हर रिमार्केबल नॉवेल. त्यांच्या द आउट ऑफ ऑवे, द लाईट हाऊस अँड द ऑर्नॉल्डो अँड मिसेस Dalway are her remarkable novel. A Haunted House is her famous short story collection from which the present story, The New Dress, is adapted. Haunted House ही त्यांची जी फेमस शॉर्ट स्टोरी आहे त्याच्यामधून ही प्रेझेंट स्टोरी न्यू ड्रेस घेतलेली आहे. द प्रेझेंट स्टोरी इज अबाउट अ मॉडेल वेअरिंग who is constantly thinking about her new yellow dress in negative terms. ही जी कथा आहे, आपल्याला सांगितलेली स्टोरी जी आहे ती मेबल वॉर्निंगची आहे. आणि मेबलने who is constantly thinking about her new yellow dress is negative term, की ज्यांनी त्यांचा जो येलो ड्रेस आहे तर त्याच्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग केलेलं आहे. शी हरसेल्फ ॲज अ चूजन द डिझाईन, कलर्स, पॅटर्न ऑफ द ड्रेस which she has decided to wear for a party at Mrs. Dalway. आणि त्यांनी स्वतःच त्याचा रंग निवडलेला आहे, डिझाईन निवडलेला आहे, पॅटर्न निवडलेला आहे. विच शी हॅज डिसाईड टू विअर फॉर अ पार्टी ॲट मिसेस डॉल्वे. आणि मिसेस डॉल्वे ज्या आहेत तर त्यांच्या पार्टीमध्ये त्यांना तो घालायचा होता. हाऊएव्हर ॲट दॅट पार्टी शी कीप्स थिंकिंग दॅट हर ड्रेस इज ओल्ड फॅशन अँड एव्हरीवन इन द पार्टी इज मॉकिंग ॲट हर ड्रेस. आणि असं जरी असलं तरीही जेव्हा त्यांनी हाऊएव्हर ॲट द पार्टी शी कीप्स थिंकिंग दॅट हर ड्रेस इज ओल्ड फॅशन अँड एव्हरीवन इज इन द पार्टी इज मॉकिंग ॲट हर ड्रेस. आणि तो ओल्ड फॅशनमध्ये मधला वाटत होता आणि एव्हरीवन इन पार्टी मॉकिंग ॲट हर ड्रेस, आणि उपहासात्मक प्रत्येकजण तिच्या त्या ड्रेसकडे पाहत होतं. ही थिंक्स दॅट शी इज अ फ्लाय ॲट द एज ऑफ द सॉसर, ड्रॉईंग डीप अँड डीप ॲज शी कम सिरियसली अंडर द स्पेल ऑफ हर ओन निगेटिव्ह माइंड अँड इन अ डिप्रेशन लिव्स द पार्टी. आणि सगळेजण आपल्याकडे का पाहतात अशा याने तिच्यामध्ये मनामध्ये निगेटिव्ह फिलिंग्स आल्या आणि डिप्रेशन लिव्ज इन पार्टी, आणि तिला डिप्रेशन आलं, नैराश्य आलं. टू शो मॅबल्स सप्रेस्ड डिझायर्स, अनफुलफिल्ड ॲम्बिशन्स अँड द मर्जर financial condition of her childhood. Virginia Woolf has employed the stream of consciousness technique very effectively. आणि ती ही जी
होती, तर मेबलने तिच्या सप्रेस करून ठेवल्यात, दाबून ठेवल्यात. डिझायर म्हणजे काय, इच्छा. सप्रेस करणे म्हणजे दाबून ठेवणे. आणि अनफुलफिलमेंट ॲम्बिशन्स अँड मच फिनान्शियल कंडिशन ऑफ हर चाइल्डहूड. आणि त्याच्यामुळे तिच्या घरची जी आर्थिक परिस्थिती होती त्यामुळे तिला तिच्या ज्या इच्छा आहेत त्या दाबून ठेवाव्या लागायच्या, मारून ठेवाव्या लागायच्या. आणि त्याच्यामुळे तिच्या ॲम्बिशन, महत्त्वाकांक्षा काही पूर्ण होत नव्हत्या. व्हर्जिनिया वुल्फ हॅज द एम्प्लॉइड द स्ट्रीम ऑफ अ कॉन्शियसनेस टेक्निक व्हेरी इफेक्टिवली. आणि त्यांनी याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने तिचं ज्या भावना आहेत त्या कशा दाबून ठेवल्यात त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. पहा, आपण जर नवीन ड्रेस आणला आणि कोणाला जर दाखवला आणि कोणी जर त्याच्यावर कमेंट केली की हा छान दिसत नाही, भलेही तो ड्रेस आपल्या आवडीचा असो, रंग आपल्या आवडीचा असो, आपल्याला आवडणारं डिझायनर पण घेतलेलं असो, पण जर इतरांनी त्याच्यावर उपहासात्मक कमेंट केली किंवा इतरांनी ते चांगलं नाही असं म्हटलं, तर भले तो आपल्या आवडीचा असला तरीही तो आपल्याला घालावासा वाटत नाही. का? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि समोरचा त्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलतो, तेव्हा आपण जर निगेटिव्ह माइंडने त्याचा विचार केला तर आपल्याला त्याच्यातनं निगेटिव्हच दिसतं. पण आपण जर पॉझिटिव्ह विचार त्याचा केला तर कदाचित त्याचा हा रिव्हर्स इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो. तसं या ड्रेसच्या बाबतीमध्ये मेबलच्या बाबतीत काही झालेलं नाही. आणि तिला काय, सी द स्टोरी, द न्यू ड्रेस, नवीन पोशाख. मेबल had her first serious suspicious and something was wrong as she took her cloak off and Mrs. Barnett, while handling her the mirror and touching the brushes and thus drawing her attention perhaps ratherly marked to all the appliances for tidying and improving hair complexion cloth which existed on the dressing table confirmed the suspicious that it was not quite right, which growing stronger as they went upstairs and springing at her with conviction as the greeted Clara Dolby. मेबलने अंगावरचा क्लोक म्हणजे काय, मोठा झगा, तो काढून टाकला तेव्हाच तिला दाट शंका आली होती आणि तेवढ्यात मिसेस बार्नेटने तिच्या हातात आरसा देत आणि कंगव्यांना हात लावत ड्रेसिंग टेबलवरच्या केस नीटनेटके ठेवण्याच्या, चेहऱ्यावरील त्वचेची कांती आणि पोशाखाच्या टापटीप करण्याच्या उपकरणाकडे थेट तिचे लक्ष वेधले. तेव्हा तर तिच्या शंकेला पुष्टीच मिळाली. सस्पिशियसनेस, सिरियस शंका, पुष्टीच मिळाली की काहीतरी चुकले होते. नक्की चुकले होते. ती वरच्या मजल्यावर गेली तशी तिची शंका बळावतच गेली. Clarissa Dalway, she went straight to the far end of the room, to a shaded corner where a looking glass hung and looked. आणि क्लॅरिसा डॉल्वेला अभिवादन करून ती थेट खोलीच्या दुसऱ्या टोकाला गेली. नो, इट वॉज नॉट राईट. आणि हे काही बरोबर नव्हतं. And once the mercery which she always tried
to hide, and the profound dissatisfaction, the sense she had ever since she was a child of a beginning inferior to other people, set upon her relentlessly. Misery, great physical and mental distress or discomfort, profound, deep or intense, relentlessly, oppressively constant, with and the intensity which she could not beat off. She woke at night at home by reading Borway or Scott. For oh these men, oh these women, all were thinking models Mabel wearing. What a fright she looks! What a hideous new dress! आणि त्या क्षणी जे दुःख लपवायचा ती कायम प्रयत्न करीत असे. खोलवर दडलेले असमाधान, असंतोष लहान असल्यापासून तिच्या मनात घर करून असलेली इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखण्याची न्यूनत्वाची भावना तिच्यावर चाल करून आली आणि उग्रपणे, निर्दयपणे आणि इतक्या तीव्रपणे की ती तिला दूर लोटू शकली नाही, की जशी ती घरी बॅरो आणि स्कॉट वाचून रात्री जागी व्हायची. ते पुरुष, त्या स्त्रिया, सर्वजण काय विचार करतील? मेबलने हे काय घातले आहे? ती किती भयंकर दिसत आहे. तिचा नवा पोशाख किती किळसवाना आहे. डोळे फाडून पापण्यांची जोराने उघडभाप करीत बघतील आणि पापण्या घट्ट मिटून घेतील. व्हॉट मेबल विअरिंग, व्हॉट अ फ्राईट एज शी लुक्स, व्हॉट अ हिडियस न्यू ड्रेस. देअर highlights flickering as they come up, and their lids shutting rather tight. It was her own appalling inadequacy, her cowardice, her mean, water-sprinkled blood that depressed her, and at once the whole of room were forever so many hours she had planned with the little dressmaker. How it was to go seemed sordid, repulsive, and her own drawing room so shabby, and herself going out puffed with vanity as she touched the letter on the hall table and said, "How dull!" To show off on his now seemed unutterably silly flattery and the provincial. All this had been absolutely destroyed, shown up, exploded, and the moment she came into Miss Dalloway's drawing room. See, ती मेबेल जी आहे तर ती एका पार्टीला गेलेली आहे आणि पार्टीला गेल्यानंतर तिच्याकडे तिने येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे, मोठा झगा घातलेला आहे, क्लोक घातलेला आहे आणि तिला असं वाटतंय की तिची जी इकॉनॉमिकल कंडिशन होती तर ती डाऊन होती आणि लहानपणापासून ती तिच्या इच्छा ज्या आहेत ते दाबत आली होती, सप्रेस करत आली होती. आणि त्या पार्टीला गेल्यानंतर सगळेजण तिच्याकडे असे हिडीस करून डोळे हे करून पाहत होते आणि त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये अजून न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. डिप्रेस फिलिंगमध्ये ती गेली आणि अचानक एका क्षणात खोलीत तिने तासनतास त्या साध्याशा ड्रेसमेकरबरोबर काय आणि कसे करायचे याची आखणी केली होती. ती खोली तिला नकोशी किळसवाने वाटू लागली आणि ती स्वतःची ड्रॉइंग रूम गबाळी जुनाट वाटू लागली. बाहेर पडताना हॉलमधल्या टेबल पत्रांना स्पर्श करीत त्या प्रौढीने म्हणाली होती की किती कंटाळवाणी आहेत ही. हे सगळे आता तिला अतिशय मूर्खपणाचे, क्षुल्लक, गावंढळ वाटू लागले होते की जे तिला दाखवायचे होते ते सर्व मिसेस डॉल्वेच्या ड्रॉइंग रूममध्ये तिने प्रवेश करता क्षणी उद्ध्वस्त झाले होते आणि तिच्या आकांक्षांना ठिकऱ्या उडाल्या होत्या. All this had been absolutely destroyed, shown up, exploded the moment she came into Mrs. Dalloway's drawing room.
आणि जे तिला दाखवायचे होते ते सर्व मिसेस डॉल्व्हेच्या ड्रॉइंग रूममध्ये तिने प्रवेश करता क्षणी उद्ध्वस्त झाले होते. तिच्या आकांक्षाच्या ठिकऱ्या उडालेल्या होत्या. म्हणजे तिची जी स्वप्न होते त्या ड्रेसबद्दलची, तर ती कशी झाली होती, पूर्ण चूर झालेली होती आणि ती डिप्रेशन मूडमध्ये गेलेली होती. तिच्या ड्रेसबद्दल सगळेच चर्चा करत होते असं तिला वाटू लागलं होतं आणि त्याच्यामुळे ती अजून डिप्रेशनमध्ये गेलेली होती. रिमेनिंग पार्ट्स, watch the remaining parts in next video. If you have liked my video, please do like, subscribe my channel and share it to your friends.